अनेक रिक्षा चालकांना मराठीची साधी ओळखही नाहीये। परिवहन मंत्र्यांच्या मतदारसंघात 587 रिक्षा चालक परीक्षेत नापास झाले। मीरा भाईंदरमध्ये रिक्षा चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची चाचपणी करण्यात आली। मराठीच्या तोंडी परीक्षेत तब्बल 565 रिक्षा चालक सबशेल फेल झाले। महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा यासाठी राज्य सरकारच्या परिवहन विभागाने मोहीम हाती घेतली तरी मात्र परिवहन मंत्र्यांच्या मतदारसंघातच अनेक रिक्षा चालकांना मराठी भाषेची साधी ओळखही नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। मीरा भाईंदरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची चाचपणी केली। त्यात तुमचं नाव काय, कोणत्या शाळेत शिकलात यासारख्या साध्या प्रश्नांना ई का ह भाई असे प्रतिसवाल रिक्षा चालकांनी केले। मराठीच्या या तोंडी परीक्षेत तब्बल 565 रिक्षा चालक सबशेल फेल झाले असल्याची माहिती आहे। तर 15 ऑगस्ट पर्यंत मराठी न शिकल्यास आता कारवाई होणार आहे असा इशारा मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय। माझी हिंदी किती पॉवरफुल आहे हे दाखवलं, आता तुम्हाला देखील मराठी बोलावी लागेल असंही प्रताप सरनाईक म्हणाले। 1 मई से लेके 15 अगस्त तक तो अब हिंदी में बात करूंगा और हाजी भाई अगर 16 अगस्त को मुझे बुलाएंगे तो उस दिन मराठी में बात करूंगा, क्योंकि 105 दिन की मोहलत है। और हाजी भाई ने जब भी मेरे साथ बात की, आप लोगों का प्रतिनिधित्व करते हुए जब भी वो मंत्रालय में आए तो उन्होंने मुझे कहा था कि कम से कम साहब थोड़ा बहुत अगर मराठी सीखना होगा तो 3 महीने की मोहलत तो चाहिए। वैसे तो हमारे लोग इतने मजबूत है कि 1 ही महीने में सीख जाएंगे, फिर भी 3 महीने की मोहलत चाहिए। खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात झालेला आहे। मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करताना हा अपघात घडलाय। सुप्रिया सुळेंच्या गाडीला मागून येणाऱ्या एका वाहनानं धडक दिली, तर सुप्रिया सुळे मात्र सुखरूप असल्याची आता माहिती समोर येते। राज्याचे नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात जो काही षडयंत्र करून मृत्यू करण्यात आला, आमचं म्हणणं असं आहे की अजितदादांचा घातपात करण्यात आला। त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांच्या गाडीला गुजरातमधल्या एका गाडीने अतिशय भयानक पद्धतीने टक्कर दिली आहे। स्वतः त्या गाडीने रॅश ड्रायव्हिंग करून टक्कर दिली आहे। सुप्रिया सुळे या देशाच्या एक महत्त्वाच्या नेत्या आहेत, खासदार आहेत। अजितदादानंतर महाराष्ट्रातल्या एक महत्त्वाच्या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत। या पद्धतीने जर अपघातात त्यांना काही बरवाई करायचा हा प्रयत्न नव्हता ना, अशी शंका आमच्या मनात आहे। याबाबत राज्य सरकार, पोलीस यंत्रणा, हायवे पोलीस यांनी कसून चौकशी केली पाहिजे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस सातारा दौऱ्यावर असणार आहेत। 10 आणि 11 मे रोजी दरेगावी ते मुक्कामी असणार आहेत। सातारा जिल्ह्याच्या दरेगावी मुक्काम असून विविध उद्घाटन समारंभासाठी ते उपस्थित राहतील। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 आणि 11 मे रोजी सातारा जिल्ह्याच्या दरेगावी मुक्कामी आहेत। गावातील हनुमान मंदिर कळस आणि उद्घाटन समारंभासाठी ते उपस्थित राहणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।